उद्योजक मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक छोटासा व्यवसाय पण मार्केटमध्ये धुमाकूळ घालू शकतो असा व्यवसाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। त्यामध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये लागणाऱ्या मशीन कोणत्या आहेत, त्या व्यवसायाचं नाव आहे मसाला निर्मिती व्यवसाय। उद्योजक मित्रांनो, मसाला निर्मिती करायचंय तर पहिलं मशीन तुम्हाला लागणार हे रोस्टर मशीन। रोस्टर मशीन मी तुम्हाला चालू करून दाखवतोय की या पद्धतीने हे रोस्टिंग होणार आहे। या ठिकाणी तुमचा गॅस असणार आहे, गॅसवरती हे तुमची याच्यामध्ये तुम्ही मिरची टाका, तुमचा धना टाका, जे पण तुमचे खडा मसाले आहेत यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत। यामध्ये तुमचं रोस्टिंग होणार आहे, म्हणजे तुमचं मटेरियल भाजून निघणार आहे। पहिली मसाल्याची प्रोसेस असणार आहे मटेरियल तुमचं भाजून घेणे। भाजल्यानंतर जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आपण दुसरं मशीन घेऊन आलेलो आहे, ते आहे बॉक्स टाईप पल्वरायझर मशीन। हे तुम्ही बघू शकता की या मशीन मध्ये एक साधारणपणे 10 किलो तासापासून ते 25 किलो, 30 किलो, 40 किलो तासापर्यंत मसाला निर्मिती होणार आहे। मी तुम्हाला मशीनचा व्हिडिओ हे स्क्रीनवरती दाखवत आहे। हे मशीन तुम्ही जर तुम्हाला डेमो जरी घ्यायचा असेल तर आमच्या फॅक्टरीवरती तुम्ही येऊ शकता, तुमची मिरची घेऊन या, तुम्हाला यामध्ये ग्राइंडिंग करून दाखवलं जाईल। यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम स्टेनलेस स्टील मध्ये हे मशीन आपण बनवलेलं आहे। हे असणारे मशीन छोट्या उद्योजकांसाठी ज्यांना 30 किलो 50 किलो ताशे प्रोडक्शनचा प्लॅन करायचा आहे। जर कुणाला यापेक्षाही मोठा प्लॅन करायचा आहे तर त्यासाठी आपण मशीन घेऊन आलो आहे हेवी ड्युटी मधलं मशीन, पल्वरायझर मशीन। ब्लोअर पल्वरायझर आपण ज्याला म्हणतो, जे की तुमचं तासाला 100 किलो 200 किलो 500 किलो पर्यंत प्रोडक्शन काढून देऊ शकतं। यामध्ये या प्रकारचे आपण हॅमर लावलेले असतात, जेणेकरून तुमची मिरची एकदम फाईन क्वालिटीची पावडर तयार करून देणार आहे। फाईन क्वालिटीची पावडर तयार झाल्यानंतर हे तुम्हाला पुढची प्रोसेस असणार आहे व्हायब्रोसिवर मशीन, जे की तुमचं पुढचं मशीन असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चाळावं लागणार आहे। मटेरियल तुम्हाला चाळून घ्यायचंय। चाळल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असणार आहे मिक्सिंग प्रोसेस, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काही केमिकल्स, तुमचे जे पण फ्लेवरिंग तुम्हाला ऍड करायचे असतील तर मिक्सर मशीन मध्ये तुम्हाला ते ऍड करावे लागतात। उद्योजक मित्रांनो, परत प्रोसेस सांगतोय, पहिल्यांदा तुम्हाला रोस्टिंग करून घ्यायचंय, मटेरियल तुम्हाला भाजून घ्यायचंय। भाजल्यानंतर दुसरं मशीन असणार आहे पल्वरायझर मशीन, ग्राइंडिंग करून घ्यायचंय। पावडर तयार झाली आहे, पावडर तयार झाल्यानंतर तिसरी प्रोसेस असणार आहे तुमचं व्हायब्रोसिवर मशीन, ज्यामध्ये तुमचा मसाला चाळून घ्यायचा आहे। चाळल्यानंतर चौथी प्रोसेस असणार आहे तुमची मिक्सिंग प्रोसेस, ज्यामध्ये तुम्हाला मिक्सिंग करायची। मिक्सिंग झाल्यानंतर पुढचं मशीन तुम्हाला लागणार आहे गरजेचं, ज्यामध्ये तुम्हाला हे या टाईपमध्ये पॅकिंग करून भेटणार आहे। हे पॅकिंग मशीन असणार आहे। हे पॅकिंग मशीन मध्ये तुमचं मटेरियल तुम्हाला पॅक करायचं आहे। या पद्धतीने तुमचा हा मसाला या ठिकाणी असं या प्रकारे तुमचं पाऊच पॅकिंग होणार आहे। हे पण मार्केटमध्ये एकदम कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे। हे सर्व मशीनची जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल, डेमो व्हिडिओ पाहिजे असतील, त्याच पलीकडे हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल कुठून घ्यायचंय, तुम्हाला ब्रँडिंग कशी करायची, लायसन्स कसे काढायचे, या व्यतिरिक्त भरपूर काही या व्यवसायाबद्दल तुम्हाला नॉलेज जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा। तुम्हाला आमची टीम कॉन्टॅक्ट करेल, तुम्हाला सगळी माहिती देईल। धन्यवाद उद्योजक मित्रांनो। छोट्यातला छोटा व्यवसाय किंवा मोठा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तो ओवी ॲग्रो तुमच्यासाठी आहे। धन्यवाद।